नमस्कार मंडळी, मी कमल आहेर. कमल आहेर किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण आळूच्या वडीची रेसिपी बनवत आहोत. तर बघा, आळूचे पानाचे देठ कशी काढायची. मी देठ असं घेतले, इथनं पूर्ण असे खेटून कापून घ्यायचं. त्याच्यानंतर ही वरची शीर आहे ना, ही पण चाकूनी किंवा अशा कात्रीने ती वरची शीर अशी दोरा असा काढून घ्यायचा त्याचा. म्हणजे आपण पान आहे ना, जेव्हा लावतो ना, पीठ लावतो त्यावेळेस ते सरळ व्हायला मदत होते. अशी शीर ह्याच पद्धतीने मी आता सर्व पानांच्या शिरा इथे काढून घेते. अशा पद्धतीने सर्व इथे आळूच्या पानाचे पूर्ण देठ मी काढून घेतली. वरची शीर काढायची आपण, की ज्यावेळेस आपण पान असं ठेवतो ना, असं व्यवस्थित पसरलं जातं. ती शीरने काढली तर पान आपल्याला व्यवस्थित असं पीठ त्याच्यावर लावता येत नाही. आता मी स्वच्छ इथे पाण्यामध्ये डिप करते. ते बघा, इथे मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि असं हळूच असं हाताने असं चोळून घ्यायचं. म्हणजे त्याच्यावर धूळ माती असेल तर ती निघून जाईल. असं 2-3 पाण्याने मी व्यवस्थित स्वच्छ असं आता धुवून घेते. असं हाताने थोडंसं चोळून घेतलं म्हणजे त्याच्यावरची माती निघायला मदत होते. तर आता आहे बघा, पानं असे दोन्ही साईडनी व्यवस्थित असे चोळून थोडंसं हात फिरवला, छान असे धुवून घेतले. आता आपण त्याच्यासाठी जे लागणारे मसाले ते बघू. इथे मी लसूण घेतला, हिरवी मिरची घेतली. आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं किंवा पाट्यावर वाटून. आता दगडी खलबत्ता आहे माझ्याकडं, त्याच्यामध्ये मी बारीक करून घेते आपले लसूण आणि हिरवी मिरची. इतक्यात बारीक होतं बघा याच्यामध्ये, मस्त असं बारीक होतं. लसूण हिरवी मिरची मी बघा बारीक करून घेतली आहेत. आता ती एका प्लेटमध्ये मी काढून घेते. त्याच्यासाठी घेतलं इथे मी बेसन पीठ बघा, एक असं वाटी भरून. अजून आपल्याला अर्धी वाटी पीठ लागणार आहे. आता ते व्यवस्थित आपण चाळून घ्यायचं. चाळून घ्यायचं म्हणजे त्याच्या गठोळे पण होत नाही आणि पीठ लगेच मिक्स व्हायला मदत होते. इथं आपण बेसन पीठ म्हणजे चना डाळीचं पीठ हे बघा असं चाळणीने चाळून घेतलं. त्याच्यामध्ये आपण लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घेतलेली ना, ती टाकून घेतली मी सर्वात आधी. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे भाजलेली जिरा पावडर. इथं 2 चम्मच एवढी जिरा पावडर टाकली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ. त्याच्यात आपण टाकून घेतली थोडी हळद पावडर झाली. आपण त्याच्यामध्ये 2 चम्मच एवढी भरून धना पावडर घेतली. त्याच्यात थोडीशी 1 चम्मच एवढी लाल मिरची पावडर, थोडासा नॉर्मल असा 1 चुटकीभर हिंग टाकून घेतला. त्याच्यानंतर आपण आळूचे पानं असं घशाला खाजं वगैरे येऊ नये म्हणून आपण त्याच्यामध्ये लिंबू पिळून घेत आहोत. लिंबूचा रस, अर्धा लिंबूचा रस एवढा आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. लिंबू वापरला ना तर घशाला अशी खवखव होत नाही. आपण म्हणतो ना आळूचे पानं खाल्ल्यानंतर घशाला असं तडतड होतं, खाजव येते, तर याच्यामुळं होत नाही. तर बघा, आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे काय करायचं आहे, मस्त असं मिक्स करायचं. आपले भज्याचे पीठ कालवतो ना आपण भजे बनवण्यासाठी, तसं आपल्याला कालवून घ्यायचं आहे ते. आता सर्व असं पीठ बघा इथे असं मिक्स करून घेतलं आहे बाउलमध्ये. हाताने किंवा चम्मचनी किंवा असं छोट्या विस्करच्या साह्याने असं मस्त आपलं मिश्रण मिक्स होतं. पानाची बघा ही पुढची साईड आणि ही मागची साईड. तर आपल्याला बघा ही मागची साईड घ्यायची, असं पान ठेवून घ्यायचं. हे शीर काढल्यानंतर याच्यावर आपण लाटणं फिरवायची पण गरज नाही, व्यवस्थित असं पान आपलं सरळ होतं. बघा आता पान सरळ झालं.
आता हाताने असं पीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित चव बाजूला पीठ लागले गेलं पाहिजे. हे बघा, एका पानाला पीठ लावून घेतलं. आता दुसरं पान ठेवताना आपल्याला असं विरुद्ध ठेवायचं. हे आपण याचे टोक इकडे केलेले आहे ना, ते ह्याचे इकडं करायचे. हे बघा, असं त्या पानावरच आपल्याला पान ठेवून घ्यायचे. आता परत आम्ही दुसरं पान घेतलंय बघा. ते आधी जे पहिलं पान ठेवलं ना, तसंच आपल्याला हे त्याच्यावर तिसरं पान आपण ठेवून घेतलंय. त्याच्यावर परत त्याच पद्धतीने असं पीठ लावून घ्यायचं. 2 प्रकारचे पानं असतात. हे एक आणि अजून एका प्रकारचे असतात, पण याच्याने जास्त घशाला खवखव होत नाही. ते आपण गावठी पानं म्हणतो त्यांना. आणि लिंबू जरूर टाकायचा, कारण की का घशाला असं कुणाला तडतड होतं, घशाला खाल्ल्यानंतर असं खवखवल्यावाने होतं. त्याच्यामुळं लिंबू पिळायची आठवण ठेवायची, म्हणजे कुठला काही त्रास होत नाही आळूचे पानं खाल्ल्यानंतर. बघा, आता हे 3 पानं मी ठेवले. आता आपल्याला 3 पानाची चिडी बनवायची. आता सर्वात आधी हा भाग बघा, मी असा वाळून घेतला, हळूच असा हाताने खाली दाबून घेतला. त्याच्यावर पण आपल्याला थोडंसं असं पीठ लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच पद्धतीने दुसरा भाग पण असा मी वाळून घेतला बघा. तो वाळून घेतला पुन्हा असा हळूच असं हाताने, असं खूप दाबायचे नाही, हलक्या हाताने असं मी पीठ लावून घेतलं बघा. आता हा जो देठाकडचा भाग आहे ना, हळूच असा वाळत वाळत आपल्याला आणायचं आहे बघा. तसं दाखवते मी. ह्या हाताने हा पण भाग आपल्याला निघूनही द्यायचा, हळूच असं वाळत वाळत आणायचा बघा. अशा पद्धतीने आपण हा भाग वाळत आणला आहे. आता पीठ पण आपलं बाहेर निघायला नको, अशा पद्धतीने बघा. आता इथे पीठ लावून घ्यायचं थोडंसं या भागाला. पुन्हा इकडनं पण आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे. आता बघा, मी इथे हे एक वडी तयार करून घेतली. याच पद्धतीने मी आता सर्व वडे तयार करून घेते. सर्व आळूच्या वड्यांचं आपण इड्या म्हणतो याला, या सर्व वळून झाल्या आहे आपल्या. आता त्या कशा पद्धतीने उकडून घ्यायच्या, 2-3 पद्धतीने उकडता येत्या. आपण इडलीच्या कुकरमध्ये पण उकडू शकतो त्यांना, किंवा पातेल्यामध्ये पाणी ठेवून चाळणीवरती असं ठेवून आणि तशा पण उकडता येऊ शकतं. आता बघा, मी ते चाळण घेतली. थोडंसं आपण नॉर्मल असं चाळणीला तेल लावून घेऊ. चव बाजूने तेल लावून घेतलं. आपली ही आळूच्या पानाची जी वडी आहे ना, चिटकणार नाही. हे बघा, आपल्याला आता असं ठेवून घ्यायचे. ते आपल्याला सर्व चारी पण असं बसतील असं आपल्याला ठेवून घ्यायचे. हे बघा, आता मी चारी व्यवस्थित असं ठेवून घेतलं. त्या प्लेटमध्ये थोडंसं पीठ आहे, ते आपण त्याच्यावरती असं लावून देऊ, उरलेलं पीठ. आता बघा, मी गॅसवरती जे पाणी उकळायला ठेवलेलं आहे ना, मस्त अशी छान उकळी आली. गॅस कमी करून ठेवलेलं होतं. आता मी त्याच्यावरती ठेवून घेतलेले. पुन्हा झाकण ठेवून आपल्याला हे जवळजवळ एक 5 ते 7 मिनटं उघडून बघायचं नाही. त्याच्यानंतर बघू आपण. असे गोल असे आपल्याला त्याच्या अशा वड्या कापून घ्यायच्या. हे बघा, अशा ह्या साईजच्या. बघा, आपले किती मस्त छान अशा आळूच्या पानाच्या वड्या इथे तयार झाल्या. एक एक पान असं आपण जे इडी करून वाळून घेतलेलं आहे ना, एक एक असं आपल्याला मोकळं दिसतंय बघा. अशी एवढी जाड अशी वडी कापून घ्यायची बघा. किती छान दिसते अशी मस्त वडी आपली. आता मी सर्व वड्या इथे पटपट अशा कापून घेते. मस्तचे बघा, आपल्या सर्व वड्या आपल्या तशाच झालेल्या आहे.
हे आपण बघा असे किती छान झाले मस्त. सर्व वडे इथे आपल्या कट झाल्या बघा. सर्व कापून घेतल्या मी चाकूने. आता मी कढईमध्ये तेल ठेवलेले, आपण त्या तळून घेऊ. आपलं तेल पण थोडंसं गरम झालंय. आता आपण एक एक असे सोडून घेऊ तेलामध्ये. हे बघा आपण तव्यावर थोड्या तेलात पण आपण असे परतून घेतल्या, कडक करून घेतल्या कमी गॅसवरती, तरी पण होत्या. पण मी आता हे तळून घेते. तेलामध्ये जेवढे बसतील आपल्या वड्या तेवढ्या अशा तळून घ्यायच्या आपण. त्याला असं थोडं पण हलवलं नाही, गॅस थोडंसं जोरात केला. आता एक एक वडे आपण हे बघा ह्या अशा ऑटोमॅटिक अशा त्याच असं तेलातून बाजूला व्हायला लागले. आपण एक एक ते अशी पलटी करून घ्यायची बघा. याच्यामध्ये पीठ कालवताना आपण तीळ टाकली तरी पण चालते, पण मी तीळ ही वरून टाकत असते, म्हणून मी पीठ कालवताना तीळ टाकून घेतली नाही. सर्व वड्या बघा इथे पलटी करून घेतल्या. अशा छान मस्त कुरकुरीत होऊ द्यायच्या त्या आणि मग काढून घ्यायचा. आता गॅस जोरात केलेला आहे, आधी गॅस कमी ठेवलेला होता. बघा आपल्या वड्यांचा असा कलर बदलला आहे, असा थोडासा सोनेरी कलर आला आहे त्यांना. आता आपण काढून घेऊ त्या. हे बघा मस्तच अशा कुरकुरीत झाल्या. सर्व वड्या काढून आणि पुन्हा आपले दुसरे राहिलेले आहे ना ते आम्ही तेलात आता टाकून घेते. आता गॅस कमी ठेवलेला आहे, एक एक अशा तेलामध्ये सोडून घेते. अलगद हाताने पीठ लावलं ना ऑटोमॅटिक ते पानं असं सुटायला लगेच लागतात ते. आणि आपण दाबून जर लावलं ना तर पानं सुटत नाही. गॅस कमीचे 1 मिनिट असंच कमी गॅसवर राहू द्यायचं आहे आपल्याला. आता हे बघा हे पण मी असंच तळून घेतले, ते पण मी काढून घेते. बघा किती असे छान मस्त आहे बघा. एक पण पानाला पान चिपकलेलं नाही आहे, मस्त असं सुटसुटीत झाले. मी खूप कोरडं पीठ पण नव्हतं घेतलं, थोडंसं असं आपलं भजे बनवायला आपण पीठ कालवतो ना त्याच पद्धतीने मी पीठ कालून घेतलं. एक एक असं व्हिडिओमध्ये जे सांगितलेलं लक्षात ठेवलं ना तर आपल्या आळूच्या वड्या ह्या चिकट पण होत नाही आणि अशा छान मस्त मोकळे मोकळे अशा खुसखुशीत लागतात. आपण त्याच्यामध्ये फक्त मीठ आणि ते सोडा खार टाकलेला नाही, काही नाही. असं छान मस्त आपल्या आळूच्या वड्या इथे तयार झाल्या बघा. जशा आपल्याला बाहेर विकत मिळतात ना त्याच पद्धतीने आपल्या वड्या ह्या तयार झाल्या. ह्या गोल बनवून घेतल्या. चौकोनी पण वड्या आपल्याला बनवता येतात. फक्त पानाची इडी जी वाळवतो ना तर ती न वाळता अशी चौकोनी पानं ठेवून ती आपल्याला बनवता येते. आता चला मी एका दुसऱ्या प्लेटमध्ये टाकून घेते ते. मस्त बघा आपल्या आळूच्या वड्या प्लेटमध्ये ठेवून घेतल्या आहे. त्याच्यावरती आपण थोडीशी टाकायची तीळ. आजची आळूची वडीची रेसिपी आपली ही पूर्ण झाली. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. यूट्यूबवर बघत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर तर नक्कीच करा आणि इंस्टाग्राम फेसबुकवरती फॉलो करा. आजची आळूची वडीची रेसिपी आपली ही पूर्ण झाली. धन्यवाद.